कर्जत शहरातील राजीव गांधी नगर परिसरामध्ये राहणारा महेश उर्फ दहिशा नरगिशा काळे वय वर्ष 30 या तरुणाचा काठीने आणि विटाने मारहाण करून खून केलाय आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जामखेड तालुक्यातील जवळा येथे दगडाखाली पुरून ठेवल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या प्रकरणी 2 आरोपींना कर्जत पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केली आहे, तर तिसरा आरोपी फरार झालाय। याबाबत घडलेली घटना अशी की नितीन नरशिगा काळे वय वर्ष 40 राहणार कर्जत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की 18 एप्रिल रोजी 4 वाजण्याच्या दरम्यान तुषार उर्फ तलाश शिवा काळे, अश्विनी शिवा काळे आणि गौरी तुषार काळे सर्व राहणार राजीव गांधी नगर झोपडपट्टी कर्जत यांनी फिर्यादीचा भाऊ महेश याचे मोटरसायकलवरून अपहरण केले आहे अशी तक्रार दिली होती। दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी तुषार काळे यास पोलिसांनी अटक केली आणि त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांना आपण महेश नरगिशा काळे यास मारहाण करून त्याचा खून केला आहे असं सांगितलं। तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जामखेड तालुक्यातील जवळा येथे दगडाच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह पुरून ठेवला अशी कबुली पोलिसांकडे दिली। यानंतर कर्जत पोलीस स्टेशन आरोपीला घेऊन जवळा येथे गेले, त्यावेळी पोलीस निरीक्षक मारुती मोळक, जामखेड येथील तहसीलदार गणेश माळी आणि काही पंचांच्या समक्ष आरोपीने मृतदेह ज्या ठिकाणी पुरून ठेवला आहे ते ठिकाण दाखवलं। त्यानंतर दिनांक 19 एप्रिल रोजी पुरलेला मृतदेह वरती काढून कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आला। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तलाश उर्फ तुषार शिवा काळे, गौरी तलाश उर्फ तुषार काळे यांना अटक करण्यात आली असून अश्विनी शिवा काळे ही फरार आहे। या तीनही आरोपींविरोधात कर्जत पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तुषार शिवा काळे आणि गौरी तुषार काळे यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 22 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना करण्यात आले असल्याची माहिती कर्जत पोलिसांनी दिली आहे। प्रतिनिधी अक्षय शेगर आणि राजेंद्र शिंदे, अहमदनगर।